भिकारीही 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता मुख्यमंत्री फडणवीसांनी मी ऐकले नाही असे सांगितले। तसेच कोणत्याही मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही असेही ते म्हणाले। पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की पीक विम्याच्या बाबतीत आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला व त्याची पद्धती बदलली आहे। तसेच शेतकऱ्यांना मदती व्यतिरिक्त दरवर्षी 5,000 कोटी रुपये शेतीत गुंतवू आणि त्याची या वर्षीपासून सुरुवात केल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। इतकेच नाही तर देशातील मोठ्या अर्थव्यवस्थेतील राज्यात आजही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उत्तम असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले। 22 जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्सचा भव्य शुभारंभ व 1 कोटी वृक्षारोपणाचे उद्घाटनावेळी ते बोलत होते। वक्तव्य केलं बघा ते काय बोलले मी ऐकलेलं नाही। तथापि मला असं वाटतं की जर त्यांनी असं वक्तव्य केलं असेल तर मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे। पीक विम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली, कारण आपल्या लक्षात आलं की पीक विम्यामध्ये काही वर्षांमध्ये जरी शेतकऱ्यांना फायदा झाला तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा कंपन्या घेत आहेत आणि म्हणून त्याची पद्धती बदलली। पण पद्धती बदलत असताना आपण दुसरा निर्णय हा देखील घेतला, शेतकऱ्याला मदत तर करूच पण त्यासोबत 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवणूक करू आणि त्याची यावर्षीपासून आपण सुरुवात केली आहे। 25,000 कोटी रुपये हे 5 वर्षामध्ये शेतीतील गुंतवणूक आपण वाढवतो। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचं वक्तव्य काही योग्य नाही आहे। मी आजही सांगतो, देशातल्या कुठल्याही राज्याच्या मोठ्या अर्थव्यवस्था असलेले जेवढे राज्य आहेत त्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजही सगळ्यात चांगली, म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्याकडे खूप पैसा आपण श्रीमंत आहोत वगैरे, पण तुलनेनं विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे।